मधुकांत दुःखाने पुरता घायल झाला होता. त्याला काही सुचत नव्हतं. त्याची प्रेयसी वजा अर्धांगिनी असलेल्या लावलेल्या पोलिसांनी पकडलं होतं. त्याला वाटलं होतं नेहमीप्रमाणे 1-2 दिवस ते तिला आत ठेवतील, समज देतील आणि सोडून देतील. पण तसं काही झालं नव्हतं. आज 10 दिवस झाले होते. ती आताच होती. ती आत कशी राहत असेल? तिची तिथे आबाळ तर होत नसेल ना? या विचाराने तो व्यवस्थित होत होता. लावण्याची जमानत मंजूर करायला हवी असे अधिकाऱ्याने त्याला सांगितले होते. त्यासाठी 10-15 हजारांची जमाव करणं गरजेचं होतं. मधुकांताकडे एवढे पैसे नव्हते. तो अनेकापुढे हात पसरून पैसे मागत होता. पण सारेजण त्याला आपल्याच अडचणी सांगत होते. हळूहळू तो निराशेकडे झुकला आणि शेवटी तो हतबल झाला. एकांतात तो तिच्या आठवणीने व्याकुळ होत होता. पोरास रोडच्या एका लेनमध्ये लाकडी चाळीच्या पहिल्या मजल्यावर तो आणि लावण्या राहायचे. त्या चाळीत लहान लहान कप्पे होते. त्या कप्प्यांना मळकट पडदे लावून पायविसी तयार केली होती. रेल्वेच्या बर्थसारखे बेडरूम होते. तिथे रात्री लावण्यासोबत मधुकांत झोपायचा आणि त्या अगोदर लावण्या अनेक गिऱ्हाईक आपल्या शरीरावर घेत असे. रात्री शरीरा लावण्या आणि मधुकांत एकत्र जेवत. एखाद्या दिवशी चांगला धंदा झाला की ती देशी दारू घेऊन यायला त्याला सांगायची. मग पिणं आणि खाणं चालायचं. ती तिला भेटलेल्या गिऱ्हाईकांच्या गमती-जमती त्याला सांगत असे. तसंच ती आज त्याला सांगत होती. अरे मधू, त्याला लाडाने ती मधू म्हणायची. अरे मधू, आज एक मजेदार लड़का आया था. अच्छा तो हंसला. अरे वो आया, काम किया और जाते वक्त घबरा कर फटाफट निकल गया. पैसे दिया था ना उसने, वो तो मैं पहले ही निकाल कर लेती हूँ. ती हंसली. अरे आगे का सुन. बोल. वो लड़का चला गया और थोड़ा देर के बाद रिटर्न आया. मैंने पूछा क्या हुआ, तो उसने दीवार की तरफ उंगली दिखाई. तो लक्ष्यपूर्वक ऐकायला लागला. तो आगे. अरे आगे क्या? दीवार पर उसकी अंडरवेयर लटकी हुई थी. घबराकर वो वही छोड़कर भागा था. हे ऐकून मधुकांत खळखळून हसला. तिनेही त्याला आपला हसण्याचा आवाज मिसळला. मधुकांत त्या लाडकी इमारती साफसफाईची कामे करायचा. फावल्या वेळात तो निरोधचे पॅकेट विकायचा. एड्स आणि गुप्तरोगाच्या दहशतीने अचानक त्या परिसरात निरोधची मागणी वाढली होती. तो त्यातून बऱ्याचपैकी पैसा कमवायचा. आसपासच्या इमारतीत राहणारे सेठ लोक मधुकांताला घरातील साफसफाई, पेंटिंग व प्लंबरची कामे करायला घेऊन जात असत. अशा प्रमाणे त्याचे जगणे चाललेले. त्यात रस्त्यावर आरोग्य नावाची संस्था देहविक्री करणाऱ्या महिलांच्या आरोग्यासंदर्भात काम करायची. त्या संस्थेत डॉक्टर आनंद मेडिकल ऑफिस म्हणून कार्यरत होते. डॉक्टर शांत स्वभावाचे, मनमिळावू होत. एखादा डॉक्टर आनंदकडे मधुकांत गेला होता. त्याला ताप आला होता. डॉक्टर आनंदने त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारल्या. मधुकांतस जीवन डॉक्टरला खूपच लक्षवेधी वाटत होतं. सेक्स वर्कर महिलेसोबत लग्न करून राहणारा मधुकांत त्यांना वेगळा वाटत होता. दुसरं म्हणजे तो
कोणत्याही कामाला नाही म्हणत नसे. मधुकांत तसा खूप बोलका होता. तो सतत काही ना काही सांगत असे. त्यांच्या गोष्टी ऐकण्यात डॉक्टर आनंदांना गंमत वाटायची. एकदा क्लिनिकमध्ये पेशंट कोणीच नव्हते. पावसाळ्याचे दिवस होते. वातावरणात एक उदासीनता जाणवत होती. उदासीनता दूर करण्यासाठी डॉक्टराने मधुकांताला आत बोलावले व त्यांच्याशी ते बोलायला लागले. मधुकांत, तू इथे कसा आला? नेहमीप्रमाणे मधुकांतने पॉज घेतला आणि तो बोलायला लागला. आता त्याला थांबवणं सोपं नव्हतं. डॉक्टर साहेब, मला 5 वर्ष झाली इथे येऊन. गावाहून आलो तो फक्त काही पैसे आणि 2 जोडी कपडे घेऊन हमालीचे कामे करायचो. सुलभ शौचालयात आंघोळ करायचो आणि मग दिवसभर भटकायचो. एका मित्रासोबत या रोडवर आलो. रात्रभर मजा केली आणि मग नेहमी येत गेलो. हळूहळू इथे ओळखी वाढल्या. लावल्याने ओळख झाली. ती म्हणाली, मेरा मदर बनके रहेगा क्या? मी हो म्हणालो. आणि आता मस्त चाललंय. ही माझी शॉर्टकट स्टोरी. तशी लय लंबी कथा आहे. डॉक्टरांनी त्याला थांबवलं. चांगली कथा आहे तुझी. आता काय करायचं? जे वाट्याला आलं तसं जगावं लागतं. मधुकांत म्हणाला. हे बरोबर, डॉक्टर म्हणाले. तितक्याच बाहेरून चहा घेऊन जाणारा पोरगा दिसला. तसा मधुकांताने त्याला आवाज दिला. मुन्ना, 2 स्पेशल कटिंग इधर ला. तो मुलगा चहा ठेवून गेला. चहाचा घोट घेत घेत त्याच्या गप्पा चालल्या. तितक्यात एक पेशंट आला. तसा मधुकांत बाहेर आला व पुन्हा भेटू असं म्हणून निघून गेला. तसा तो डॉक्टर आनंदांना दिवसातून एकदा तरी भेटत असे. लावण्याला अटक झाल्यावर तो एकदाच डॉक्टराला भेटला होता. मध्ये बरेच दिवस मधुकांत डॉक्टरांना दिसला किंवा भेटला नव्हता. अचानक एका दिवशी तो क्लिनिकमध्ये आला तेव्हा तो चांगलाच आनंदात होता. डॉक्टर साहेब, लावण्या सुटली हे सांगतानाही त्याचा चेहरा खुलला होता. डॉक्टराने त्याचे हसून अभिनंदन केले. वाव, छान, चांगले झाले. कसे जमवलेस? डॉक्टराविषयी काही नाही. कोर्टात तिला नेले. तिचे कागदपत्रे तपासली आणि सोडले. तो भोळेपणाने सांगत होता. बरेच दिवस दिसला नाहीस. काय सांगायचं डॉक्टर साहेब? त्या रात्री रेड पडली आणि पोलिसांनी लावण्याला पकडले. पोलीस म्हणत होतं ही 16-17 वर्षाची आहे. मी त्यांना सांगितले तिची तब्येत तशी आहे पण ती 25 वर्षांची असावी. मग ते म्हणाले तिचा जन्माचा दाखला आण. आता कुठून आणायचा दाखला? मग काय केलेस? तिच्याकडून तिच्या गावाचा पत्ता घेतला आणि तिच्या गावाहून जाऊन आणला तिचा जन्माचा दाखला. खूपच कष्ट करावे लागले तुला. आपल्या माणसासाठी एवढं करावं लागतंय डॉक्टर साहेब, मधुकांत सांगत होता. मग आता पुढे काय? डॉक्टरांनी विचारले. मी तिला सांगितले आहे, हे धंदा सोड, काहीतरी वेगळं कर. मी आहे तुझ्यासोबत. मी पाहतो सारं. हो, बरोबर आहे तुझं, पण तिला पटतंय का नाही ना, तोच प्रॉब्लेम आहे. डॉक्टराने त्याचा चेहरा न्याहाळत तो सुकलेला वाटत होता. त्यांचे शरीर काहीसे कृश झालेले वाटत होते. तुझी तब्येत ठीक दिसत नाही. हो, जरा थकल्यासारखं वाटते. या लावण्याच्या चक्करमध्ये काही दिवस मला नीट झोप लागली नव्हती. बरं, ठीक आहे, या गोळ्या लिहून देतो. रोज एक घे, बरे वाटेन. गोळ्या आणि चिठ्ठी घेऊन मधुकांत निघून गेला. आता
त्यांचे दिवस मस्त चालले होते. लावण्या आणि ते दोघे एकत्र राहत होते. त्यांचे प्रेम आता चांगलेच फुलत चालले होते. एखाद्या दिवशी ते तिथेच असलेल्या सिनेमागृहात चित्रपट पाहायला जात असत. त्या थिएटरला फक्त जुनेच पिक्चर लागत असत. कालचं त्यांनी एक जुने के लिए पहिला होता. वासू आणि सपनाचे प्रेम वाहून ते भारावून गेले होते. रात्री झोपताना त्यांच्या गप्पा चाललेल्या. ती म्हणाली, मधु, वो फिल्म में वासु की जगह मुझे तुझ दिख रहा था और मुझे सपना की जगह तू. तो कुजबुजत म्हणाला. त्याने तिला जवळ ओढलं. पण लावण्यात, वो पिक्चर का एंड मुझे बिल्कुल अच्छा नहीं लगा. क्यों? अरे वो दोनों को जान देने की क्या ज़रूरत थी? वो डॉक्टर के पास जाके ठीक होके शादी भी कर सकते थे. हा, बरोबर बोलतोयस तू, पण बाईची इज्जत लय महत्त्वाची असते मधू. हो, पण ती इज्जत म्हणजे सेक्समधील असतील असं थोडंच आहे. मधुकांत दुसरी तिसरी शिकलेला, पण त्याला अनुभव खूप काही शिकवले होते. त्यांच्या नकळत तो महत्त्वाच्या गोष्टी बोलत असे. त्यावर ती म्हणाली, बात तो तेरी सच है, लेकिन दुनिया का यही रिवाज है. त्या नेतीला मुस्क समंती दिली. काही वेळ शांततेत गेला. मग तीच म्हणाली, जब मैं अंदर थी वो तेरे बहुत याद आती थी. मैं तो ढंग से सो नहीं पाया वो दिनों में. मधुकांत म्हणाला. ती थोडा वेळ थांबली. मग म्हणाली, चल आपण हे सारं सोडून कुठेतरी लांब जाऊ आणि मस्त जगमगूलाही तसंच वाटतंय तशा ठिकाणी जाऊ जिथे आपल्याला काहीही ओळख नसेल. हो, मग आपण इज्जतीचे जीवन जगू. हो. त्याने तिला घट्ट मिठी ओढली. आता त्यांच्या मुखातून शब्द येत नसेल तरी त्यांचा खूप संवाद चालला होता. हळूहळू ते स्वप्नाच्या प्रदेशात मक्तपणे हिंडू लागले. त्यांना कधी झोप लागली कळलेच नाही. सकाळी त्याला उशिरा जाग आली होती. ती झोपलीच होती. त्याने तिला उठवण्यासाठी स्पर्श केला तर तिचे अंग तापले होते. लावण्या, उठ. ती काही न बोलता तशीच पडून राहिली. तोच म्हणाला, बघ तुझं अंग तापलंय, चल दवाखान्यात जाऊन येऊ. नको, मला कुठे जाऊ वाटत नाही. अगं असं काय करते? चल उठ. दवा गोळ्या खाल्ल्या नाहीस तर बरं कसं होईल? आणि आज धंद्यावर जायचं नाही. सत्याने तिला उठवून बसविले. त्याने चहा बनविला. ते दोघे तयार होऊन दवाखान्यात गेले. डॉक्टराने तिला तपासले व काही दवागोळी लिहून दिली. तिला बाहेर बसून डॉक्टराने सांगितले, आता काही दिवस तिला आराम करू दे. धंदा वगैरे बिलकुल बंद करायला सांग. हो डॉक्टर साहेब, आता आम्ही यातून कायमच बाहेर पडायचं ठरवतोय. गुड, चांगला निर्णय आहे. आपल्याकडील काही दवागोळ्या देत डॉक्टराने त्यांचे कौतुक केले. दुसऱ्या दिवशी तिला थोडं बरं वाटत होतं. ती उठली. फ्रेश होऊन तिने दोघांसाठी चहा केला. चहा पिताना तो तिला म्हणाला, हे बघ, अजूनही तुला ठीक वाटत नाही. बाहेर जाऊ नकोस, घरीच आराम कर. त्याचा तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता व दुसरा भाग पाहण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.